पाच मिनिटांसाठी यानंतर युवा नेतृत्व सन्माननीय आशिष भैया वाकोडे यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आपली भूमिका मांडावी। सर्व महापुरुषांना सर्वप्रथम मी विनम्र अभिवादन करतो। शहीद सोमनाथ सूर्यवंशी, शहीद लोकनेते विजय वाकोडे, स्वर्गवासी संतोष देशमुख या तिघांना मी विनम्र अभिवादन करतो। आज आमचा लॉंग मार्च आपल्या या वैजापूर शहरामध्ये आला आणि आपण वैजापूरच्या सर्व भीमसैनिकांनी आमची सोय केली राहण्याची जेवणाची, त्याबद्दल सर्वप्रथम मी या लॉंग मार्च तर्फे तुमचं सर्वांचं अभिनंदन करतो, आभार मानतो। बांधवांनो, 17 तारखेला आम्ही परभणीमधून लॉंग मार्च काढला। डायरेक्ट काढला, त्याच्या पहिले 32 दिवस परभणीमध्ये आम्ही आंदोलन केलं न्याय मागण्यासाठी। तर कशाचं न्याय मागितलं? जे कोम्बिंग ऑपरेशनच्या नावाखाली आमच्या घरात घुसून या पोलीसवाल्यांनी आमच्या महिलांना मारलं, आमच्या लहान लहान मुलींना मारलं, आमच्या भीमसैनिकांना मारलं, आमच्या भीमसैनिकांना अटक करून 15 पोलीसवाल्यांनी मारलं आणि त्यातलाच एक आमचा भाऊ सोमनाथ सूर्यवंशी याचा जीव गेला। आमच्या वत्सलाबाई म्हणून त्याला अटक केलं, काठी शूटिंग करू लागली म्हणून तिला 15 जणांना रिंगण करून मारलं। रिंगण करून मारल्यानंतर पोलीस स्टेशनला घेऊन गेले, तिच्या अंगावर पोलीसवाले बोटे घालून उभा राहिले, तिच्या मांड्यावर उभं राहिले, तिच्या तळपायाला मारलं आणि मग उड्या मारायला लागले। आपल्या भीमसैनिकांना मारताना म्हणू लागले, आता मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असतो, आता मग संविधानाचा विजय असतो। ते या घोषणा देत मग त्यांना मारू लागले, म्हणू लागले भूक लागली का तुला? लागली म्हणलं तर अजून मारू लागले। ती वत्सलाबाई मागते म्हणजे साहेब मला लग्नीला जायचं, लग्नीला जाऊ द्या, इथंच मग म्हणलं इथंच आमच्या लग्नीच्या जागेवर मारले पोलीसवाल्यांनी। एवढा सारा अन्याय अत्याचार आमच्या परभणीवर झाला। वाकोडे साहेब नेतृत्व करत होते आंदोलनाचं, त्यांनी सगळं त्याच्या डोळ्यांनी पाहिलं की 40 वर्ष मी परभणीत असताना एकही असा अन्याय अत्याचार आमच्या समाजावर झाला नाही। पण ह्यावेळेस माझ्या समाजावर अन्याय अत्याचार व्हायला, माझ्या माया बहिणीवर अत्याचार व्हायला, माया बहिणीला घरात बसून मारले, घराचे दार तोडले पोलीसवाल्यांनी, बाथरूमचे दार तोडले, आमची ओली बाळा 1 वर्षाचं एक महिन्याचं लेकरं होतं, त्या बाईला या पोलीसवाल्यांनी दार घातल्या पोटामध्ये। एवढा अन्याय आमच्यावर झाला। 25 दिवस आम्ही न्याय मागितला परभणीमधून, एकही बाई झाला अधिकारी आमच्या गावाला नाही आणि त्यामुळे आम्ही लॉंग मार्च काढला बाबा। 17 तारखेला निघालेला लॉंग मार्च आज 15वा दिवस आहे। रोज 20 किलोमीटर 25 किलोमीटर आमच्या महिला चालल्या। बघा त्यांचे चेहरे बघा, कोणाच्या पायाला लागले, कोणाच्या पायाला फोडाले, कोणाचं दुखायले, पण या महिला थांबणार आहेत। कशामुळे थांबणार? कारण या न्याय मागायला, आमच्या परभणीला न्याय मागायला, आमच्या बीडला न्याय मागायला। म्हणून आपल्या सर्वांना विनंती आहे, बांधवांना, आपण वैजापूरचे सर्व भीमसैनिक या लॉंग मार्च मध्ये आपण सामील व्हा। ही आपल्या अस्तित्वाची स्वाभिमानाची लढाई आहे। 50 वर्ष आपलं भविष्य सिक्युअर करायचं असेल तर लॉंग मार्च मध्ये सामील व्हा। कोणत्याच माय झाल्या पोलीसवाल्यामध्ये याच्यात दम झाला नाही पाहिजे आपल्या समाजाला अन्याय करण्यासाठी। गृहमंत्री देवेंद्र फडणवीस झाल्यापासून जरा मागले पोलीसवाले सगळे सारखे नसतात, पण याच्यामध्ये आता आरएसएसचे पोलीसवाले झालेले ते म्हणूनचे विचार आहेत, जातीवादी पोलीसवाले आहेत, ज्यांना बाबासाहेब दिसले की राग येतो, ज्यांना महाराष्ट्राचं संविधान दिसले की राग येतो। आमच्या गाड्यावरच्या गाड्या बाबासाहेबांचे फोटो होते, ते गाड्या फोडले या मागे, ज्या गाड्यावर बाबासाहेबांच्या सह्या होत्या त्या सह्या गाड्या फोडल्या आणि त्या पोरांच्या हातात बाबासाहेबांचे काही होते त्या पोरांना अटक केलं। ते पोरं शिकणारे पोरं आहेत, ते पोरं नोकरीवाले पोरं आहेत, त्यांना अटक केलं, पेलम मारलं, एकाच्या हातात रक्ताच्या गाडी झाल्या, त्याला हार्ट अटॅक आला, तो हार्ट अटॅक संपला। सोमनाथ सूर्यवंशी गेला, आणखी कोण जाते माहित नाही। एवढा सारा अत्याचार आमच्यावर झाला, आम्ही लॉंग मार्च काढला बाबा। म्हणून आपल्या सर्वांना माझी कळकळीची विनंती आहे, जास्त काय बोलणार नाही। आमच्या सर्व महिला थकल्या आज एवढं ऊन होतं, या उन्हामध्ये आम्ही आमच्या महिला सगळ्या रस्त्यात गाव होतं, नाश्त्याची कुठं सोय नव्हती, तरी या महिला सकाळी फक्त पिठलं भाकर सकाळी 10 वाजता नाश्ता केला आणि नंतर कंटिन्यू 15-16 किलोमीटर या महिला चालायला।
त्यामुळे मी जास्त बोलणार नाही. माझ्या महिलांचं, माझ्या माया बहिणी मला माहिती आहे, त्या माया घेतल्याशिवाय वापर जाणार नाही. माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे, बांधवांनो, तुम्ही या लॉंग मार्च मध्ये उद्या आमच्यासोबत अंदर घेऊन जो आमचा पुढचा स्पॉट आहे तिथपर्यंत चला. आणि 18 तारखेला मुंबईला फडणवीसच्या उरावर बसलेल्या तुम्ही सर्वांनी मुंबईमध्ये या. त्या फडणवीसच्या उरावर बसून काय घेणार नाही तर मुंबई जाम केल्याशिवाय लॉंग मार्च शांत होत नाही. बाबांनो, परभणीतून 10,000 लोक लॉंग मार्चसाठी मुंबईत येणार आहेत. सगळं महाराष्ट्रातून लोक येणार आहेत. कारण हे आपल्या समाजाचा लॉंग मार्च आहे. आपण लोकनेते विजय वाघमोडे, सोमनाथ सूर्यवंशी, संतोष देशमुख येण्यासाठी नाही तर उद्या तुमच्या माझ्या लेकरांसाठी, त्यांच्या भविष्यासाठी काढलेला लॉंग मार्च आहे. त्यामुळं हा लॉंग मार्च समाजाचा लॉंग मार्च समजून आपण सर्वांनी लॉंग मार्चमध्ये सामील व्हावं एवढी विनंती करतो. थांबतो. जय हिंद. धन्यवाद भाऊ. यानंतर रमाई सावित्री भीमाईच्या लेखीचा वापर केलेला आहे. अशोक विजय वाघमोडे यांच्या नेतृत्वात केलेला आहे. या ठिकाणी आम्हाला घटी वाजू नये म्हणून काळजी घेण्यासाठी आंबेडकरवादी युवा नेते शासकीय अनिल त्रिभुवन हे त्यांचे चिरंजीव आहेत आणि सोळानाथ त्रिभुवन माजी नगराध्यक्ष यांचे चिरंजीव शासकीय अनिल त्रिभुवन यांनी आपल्याला ब्लँकेट आणून दिलेले आहे. त्या ब्लँकेटचा लॉंग मार्च आंबेडकर चळवळीच्या वतीने आपण काढावा स्वीकार करतो. धन्यवाद. आदरणीय पदाधिकारी. यानंतर वैजापूर येथील उसूल पंधरा समितीचे संचालक सन्माननीय प्रशांत भाऊ श्रीगोणे यांना विनंती करतो आपण आपलं बरोबर